See here, first part we have seen introduction to universal human values. Hello. Yes, sir. Yes, sir. तर त्याच्यामध्ये काय अडचण नसावी. आपण आतापर्यंत जेवढं काय बघितलं युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज मध्ये ते सगळं समजलेलं आहे असं समजत. ठीक आहे, आपण पुढे जातोय आता. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड ओके हार्मनी इन ह्युमन बिईंग, मीनिंग ऑफ हार्मनी इन ह्युमन बिईंग. टुडे वी विल ट्राय टू अंडरस्टँड, वी विल स्टार्ट न्यू पॉइंट, अंडरस्टँडिंग हार्मनी इन ह्युमन बिईंग. करूया चालू? Yes, sir. Yes, sir. So we will start okay exploring the 4 levels. Already 4 levels we have seen. So who will help me to give all the 4 levels? Hello, आठवतात का 4 levels? Hello. Individual, family, society and hello. काय बघा? Individual, family, society and entire nature. These are the 4 levels. आहेत का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Existence. हाँ हाँ. सो 4 लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग. ठीक आहे, स्टार्टिंग फ्रॉम लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल. आपल्या स्वतःपासून आपण चालू करतोय. दिस इज द फर्स्ट लेवल, इंडिव्हिज्युअल म्हणू आपण त्याला. अंडरस्टँडिंग द ह्युमन बिईंग. ठीक आहे, ऍज ए को एक्झिस्टन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. आता सेल्फ म्हणजे काय, बॉडी म्हणजे काय? सेल्फला आय म्हणू आपण, आय, आणि बॉडी म्हणजे आपले बॉडीचे अवयव. ठीक आहे, हात असेल, पाय असतील, डोळे असतील, कान असेल, नाक असेल. सो ऑल दी बॉडी पार्ट्स अँड सेल्फ म्हणजे आय. तर ह्यांचं जे काही अस्तित्व आहे त्याच्या संदर्भात माहिती बघतोय आपण. ठीक आहे, वी आर ह्युमन बिईंग्स. आपण सगळे मानव आहोत. ठीक आहे, ऍज वी नीड टू फर्स्ट अंडरस्टँड आवर सेल्फ. आपण स्वतःला आधी सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. सो व्हॉट इज अ ह्युमन बिईंग? इफ दिस इज द क्वेश्चन, द प्रपोजल इज दॅट ह्युमन बिईंग इज को एक्झिस्टन्स ऑफ आवर सेल्फ अँड आवर बॉडी. मग हे प्रपोजल असं मानू आपण. ठीक आहे, ह्युमन बिईंग म्हणजे काय आहे, हे को एक्झिस्टन्स जर समजलं आपण तर तिकडे सेल्फ आणि हे बॉडी. ठीक आहे, सेल्फ म्हणजे आपण स्वतः. ठीक आहे, आय म्हणू आपण इकडे. अँड बॉडी मीन्स व्हॉट, रेस्ट ऑफ आवर बॉडी पार्ट, जे काही बॉडीचे पार्ट्स आहेत ते. ह्या दोघांमध्ये को एक्झिस्टन्स आपल्या ह्युमन बिईंग मध्ये असतो असं आपण प्रपोजल मानतोय. काय अडचण? हॅलो. No, sir. मग सेल्फ जे काय आहे, सेल्फ व्हॉट वी टर्म ॲज आय अँड बॉडी इज व्हॉट वी सी विथ आवर आईज. म्हणजे सेल्फ म्हणजे काय, तर आय. आय म्हणजे स्वतः आपण. ठीक आहे, पण त्या स्वतः आपण मध्ये ते बॉडीचा पार्ट आपण कन्सिडर नाही करायचा आहे. आय इज डिफरंट अँड बॉडी इज डिफरंट. जे आपल्याला दिसतात आहेत, हात, पाय, डोळे, कान, नाक, तोंड. ठीक आहे, ही बॉडी आहे, हे बॉडीचे पार्ट्स आहेत, हे वेगळं आहे. आणि आय म्हणजे जो काही आहे, सेल्फ म्हणतो आपण त्याला, हा वेगळा आहे. हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. दिस इज आवर प्रपोजल. वी आर अंडरस्टँडिंग, वी विल व्हेरीफाय इट अँड वी विल हॅव एक्सपिरियन्शियल व्हॅलिडेशन ऑल्सो फॉर दिस आय अँड बॉडी. ठीक आहे. हॅलो. Yes, sir. हा, टू अंडरस्टँड दीज टू रियालिटीज, म्हणजे आय पण आहे आणि बॉडी पण आहे. ह्या दोन रियालिटीज जर कन्सिडर केल्या तर त्या समजून घेतोय आता आपण. वी कॅन स्टार्ट बाय लुकिंग ऍट नीड्स. आपल्या गरजांकडे, गरजा काय आहेत. ठीक आहे, ऍक्टिव्हिटीज, विच आर द ऍक्टिव्हिटीज अँड रिस्पॉन्सेस ऑफ सेल्फ अँड बॉडी. दॅट ऑल्सो वी विल ट्राय टू अंडरस्टँड. सी हिअर, really if we want to understand self and difference between self means I and body, so definitely what we need to understand, we need to understand need of I, need of body. What are the different activities of I and body? What kind of responses will be getting from this I and body? That if we will understand in really, then definitely we will understand difference between I and body. ठीक है. Hello. Yes, sir. Yes, sir. आता ह्युमन बिईंग म्हणलं, इकडं मानव म्हणलं. ठीक आहे, इकडे दोन भाग केले त्यांनी. सेल्फ म्हणजे मय, हिंदीमध्ये हे बघा ना. बॉडी म्हणजे आपलं शरीर. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये जर हार्मनी असेल तर डेफिनेटली को एक्झिस्टन्स आहे असं म्हणू आपण. सहअस्तित्व आहे, एकमेकांमध्ये सुसंवाद साधतोय आपण असं म्हणू आपण. काय अडचण? No, sir. सेल्फ म्हणजे मी स्वतः अँड बॉडी म्हणजे आपलं शरीर. मग आता पहिला पॉइंट जर त्याच्यामध्ये घेतला, नीड म्हणजे आवश्यकता, काय काय गरजेचं आहे, तर सेल्फ म्हणजे आय म्हणू आपण ह्याला, आणि इकडे बॉडी आहे. मग आपल्याला
सगळ्यांना, ठीक आहे. स्वतः जर म्हणलं तर तिकडे आपल्याला हॅपीनेस पाहिजे. विथ हॅपीनेस एक्झाम्पल मग रिस्पेक्ट असेल, म्हणजे सुख, ठीक आहे. सुख हे पाहिजे. हे सुख कुणाला पाहिजे? शरीराला पाहिजे का बॉडीला स्वतःला आपल्याला पाहिजे, ठीक आहे. आपल्या शरीर कसं म्हणणार बघा ना, आपल्या बॉडीला सुख पाहिजे का स्वतःला सुख पाहिजे? हॅलो, असं आहे का हो? हाताला सुख मिळलं म्हणजे बास झालं, मला सुखाची गरज नाही. हॅलो, समजून घ्या. No, sir. No, sir. No. माझ्या पायाला सुख मिळलं म्हणजे बास झालं, मला सुखाची काही गरज नाहीये. हॅलो, समजतं का बघा? No, sir. हा, मग हॅपीनेस जर कन्सिडर केला तर हॅपीनेस इज रिलेटेड टू आय. हॅपीनेस इज रिलेटेड टू आय म्हणजे तो सेल्फ स्वतःसाठी संबंधित आहे. आणि त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल घेतलं एक रिस्पेक्ट. आता हाताला कोणी रिस्पेक्ट दिला तर चालतंय का हो? रिस्पेक्ट कोणाला जातोय? आपल्या स्वतःला जातोय, बरोबर का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. असं काय आहे का बघा ना, कोणतं Yes, sir. Body ला जातं. रिस्पेक्ट देते, पायाला रिस्पेक्ट देते, डोक्याला रिस्पेक्ट देते, डोळ्याला रिस्पेक्ट देते, पण तुम्हाला कोण रिस्पेक्ट नाही देत, चालेल का? समजून घ्या. हे No, sir. No, sir. सेल्फ आणि आय ह्याचा जर विचार केला तर तिकडे हॅपीनेस इज द फर्स्ट पॅरामीटर वी कॅन कन्सिडर वेअर इट इज रिक्वायर्ड फॉर आय ऑर सेल्फ. अँड ॲट अदर साइड इफ यू विल कन्सिडर ओके बॉडी. So for this body, physical facilities are required. हॅलो, भौतिक सुविधा म्हणू आपण त्याला. Yes, sir. आता बघा आहे ना, मला गरम होतोय मला आहे ना, आणि एसी पाहिजे किंवा फॅन पाहिजे. तर हा फॅन तुम्हाला स्वतःला पाहिजे का तुमच्या बॉडीला पाहिजे? हॅलो, विचार करा. Body. हा, बॉडीला पाहिजे. म्हणजे फिजिकल फॅसिलिटीज ज्या काही आहेत त्या बॉडीच्या रिलेटेड आहेत, असं त्यांनी काहीतरी म्हणलं इकडे. हॅलो, आणि त्याचं एक एक्झाम्पल दिलंय. Yes, sir. हा, त्याचं जर एक्झाम्पल आहे की जेवण. आता हे जेवण करत असताना हे जेवण जे काही लागणार आहे ते आपल्या बॉडीसाठी लागणार आहे, आपले बॉडीचे पार्ट्स चालण्यासाठी जी काही एनर्जी. बघा ना, आपण जेवतो म्हणजे काय करतो? जेवण केल्यानंतर सर्टन इन द फॉर्म ऑफ ओके इट इज केमिकल्स. ओके, जेवण म्हणजे काय बघा ना, केमिकल्स आहेत. वन्स वी विल accept okay all the chemicals in the form of food, later on what will happen, energy will be converted into different forms and entire body will utilize all the energies in which is in the form of food. त्या जेवणामधनं मिळालेली एनर्जी काय आहे ती बॉडीला चालवण्यासाठी काम करणार आहे. हॅलो, Yes, sir. तर मग इकडे फिजिकल फॅसिलिटीज ज्या काय आहेत त्या बॉडीच्या रिलेटेड आहेत. एक एक्झाम्पल जेवण जर कन्सिडर केलं किंवा आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्यातल्या गोष्टी जरी बघितल्या, ठीक आहे. आपल्या शरीराला पाहिजे बघा आहे ना, वस्त्र अन्न. येतं का लक्षात? बघा आहे ना. हॅलो, निवारा पण आपल्या ह्या बॉडीला पाहिजे. स्वतःला पाहिजे का नाही ही गोष्ट वेगळी आहे. Yes, sir. आपल्या शरीरासाठी गरजा आहेत, फिजिकल फॅसिलिटीज आहेत. पहिला पॉइंट समजला का? नीड्स, व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ सेल्फ और आय अँड व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स फॉर आवर बॉडी. So happiness is the example if we'll consider, so it is required for I, whereas physical facilities, example food, if we'll consider, so it is related to body. So have you understood first point? Yes, sir. So second point is about time. मग ते वेळेचा जर विचार केला तर आय हा कसा आहे बघा ना, कंटिन्युअस आहे, ठीक आहे, निरंतर म्हणू आपण. आणि बॉडीसाठी जे काही लागणार आहेत त्या कशा आहेत? टेम्पररी आहेत. हॅलो, येतं का लक्षात? टेम्पररी. हॅपीनेस हे कंटिन्युअस मध्ये मोडू आपण. फिजिकल फॅसिलिटीज ह्या टेम्पररी आहेत. आपण मरून गेल्यानंतर त्या फिजिकल फॅसिलिटीज ह्या पृथ्वीवरती तशाच राहणार आहेत, आपल्यासोबत जाणार आहेत का हो? हॅलो, No, sir. No, sir. पण मी स्वतः जो काही आहे, मी जर समजा ह्या पृथ्वीवरतून निघून गेलो तर माझ्यासोबत माझा हॅपीनेस पण जाणार आहे का जाणार? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मी ज्या काही सध्या फिजिकल फॅसिलिटीज वापरतोय त्या फिजिकल फॅसिलिटीज ह्या टेम्पररी आहेत माझ्यासाठी. येतं का लक्षात? बघा. सो आय इज फॉर कंटिन्युअस म्हणू आपण इकडे. एक्झाम्पल हॅपीनेस. Body, if you will consider, it is temporary. Physical facilities are temporary. Next point I am reading, which is quantity. If we'll be considering, so I जो काय आहे तो क्वालिटेटिव्ह वरती आहे, गुणात्मक आहे. हे गुणात्मक म्हणजे काय बघा.
इकडे आपण मी असं म्हणलं की मला 1 किलो, ठीक आहे, 1 किलो मला रिस्पेक्ट द्या, येईल का देता 1 किलो रिस्पेक्ट? हॅलो, No, sir. No, sir. बघा आहे ना, मला 4 काय बघा आहे ना, 4 लिटर प्रेम करा आहे ना, असं काय म्हणू शकतो का आपण? No, sir. No, sir. समजतं का? म्हणजे क्वालिटेटिव्ह आहे हे, क्वालिटेटिव्ह. इट मीन्स गुणात्मक आहे हे. वी कॅनॉट मेजर इट, वी कॅनॉट हॅव क्वांटिटी. हॅलो, हे Yes, sir. क्वांटिटी फिलिंग वरती अवलंबून आहे. फिलिंग आणि फिलिंगला म्हणजे भावना म्हणा, मराठीत भावना म्हणतो आपण. त्या भावनांना असं काही प्रमाण नसतं तिकडे की बाबा 4 किलो 2 किलो रिस्पेक्ट आणि काय बघा. हॅलो हॅलो, समजलं काय बघा ना, गुणात्मक क्वालिटेटिव्ह म्हणू आपण ह्याला, क्वालिटेटिव्ह. बट इफ विल कन्सिडर ओके फॉर बॉडी क्वांटिटेटिव्ह, इट मीन्स इट इज रिलेटेड टू सम क्वांटिटी, लिमिटेड क्वांटिटी मध्ये असतं हे. मात्रात्मक म्हणलं इकडे, ठीक आहे. गुणात्मक आणि मात्रात्मक, दिस इज द डिफरन्स. सीमित मात्रा में. आता तुमच्याकडे बघा आहे ना, गाडी म्हणलं तर 4 गाड्या 5 गाड्या 10 गाड्या 20 गाड्या 100 गाड्या 200 गाड्या, बरोबर का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. it means physical facilities if we'll be considering which is related to our body, so it will be definite, it will be in quantity, certain quantity, limited quantity we can call it as, okay. But if you will consider I, and for this I, if you will consider happiness, or one example of happiness is respect, and it will be qualitative, गुणात्मक आहे हे. We cannot measure, okay, we cannot measure respect in terms of any kind of quantity. हे क्वांटिटी मध्ये मोजता नाही येणार. हॅलो, Yes, sir. म्हणजे आय, सेल्फ, हॅपीनेस, इफ these 3 things will be considering, it will be qualitative, it will not be quantitative. But whereas body if will consider, so food, one example, food, मी 4 चपात्या खाल्ल्या 5 चपात्या खाल्ल्या 2 चपात्या अर्धी चपाती, मग इकडे क्वांटिटी येते, बरोबर का? बघा, फिजिकल फॅसिलिटीज आर रिलेटेड टू क्वांटिटीज. वी कॅनॉट कॉल इट ॲज क्वालिटेटिव्ह, इट इज क्वालिटेटिव्ह, गुणात्मक नाही येते. जाऊया पुढे, हे महत्वाचं आहे बरं का, समजून घ्या. हॅलो, Yes, sir. हा, आता हे फुलफिल कोण करणार? Yes, sir. ठीक आहे, फुलफिल कोण करणार? ठीक आहे, आय आणि सेल्फ, हॅपीनेस, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला फुलफिल कोण करणार? ठीक आहे, राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज, राईट फिलिंग म्हणजे योग्य भाव किंवा योग्य भावना. हॅलो, Yes, sir. Yes, sir. आणि हॅपीनेस हा फुलफिल होईल आपल्या सेल्फ किंवा आय मध्ये, स्वतःमध्ये. पण इकडे जर बघितलं, ठीक आहे, इन केस ऑफ बॉडी इफ यू ऑब्झर्व, सो हू विल फुलफिल आवर फिजिकल फॅसिलिटीज विच आर रिक्वायर्ड फॉर आवर बॉडीज? फिजिओकेमिकल थिंग्स. इकडे बघा ना, फिजिओकेमिकल थिंग्स म्हणजे काही भौतिक आहेत, काही केमिकल गोष्टी आहेत ह्या. हॅलो, Yes, sir. आता पैसा घेतला तर ते फिजिकल आहे, येतं का लक्षात? बघा ना. आणि फूड जर घेतलं, जेवण जर एक्झाम्पल घेतलं, तर ते केमिकल आहे. हॅलो, Yes, sir. आपण पाणी पितो म्हणजे H2O आहे, ते केमिकल आहे. ते पाणी पितो म्हणजे केमिकल आहे, बघा लक्षात घ्या. एक छोटस एक्झाम्पल. आणि पैसा, संपत्ती, घर, गाडी, बंगला हे जर बघितलं तर फिजिकल आहे, म्हणून त्याला फिजिओकेमिकल थिंग्स म्हणलाय, रिलेटेड टू बॉडी. हॅलो, आणि दुसरा एक्झाम्पल घेतलं, हात. माझा Yes, sir. बॉडी हा हात आहे, बॉडीचा पार्ट म्हणजे हात आहे. हा हात जर कन्सिडर केला तर तो फिजिकल आणि केमिकल आहे. आतमध्ये जर ह्याच्या बघितलं तर केमिकल आहेत काही, आणि हाताला मी टच करू शकतो, हे फिजिकल आहे, बरोबर. Whereas if you will consider self and I, so if we want to fulfill, okay, happiness, so what is required? Right understanding and right feelings are required. So have you understood who will fulfill? Okay, I, self and body. Hello. Yes, Yes. sir. पुढे जातोय आपण, ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या असतील मग. ठीक आहे, सेल्फ म्हणजे आय, स्वतःच्या काही ऍक्टिव्हिटी जर घेतल्या तर तिकडे बघा, डिझायर, ठीक आहे, आपल्या इच्छा असतील, ऍस्पायरेशन्स असतील, आपल्या महत्वाकांक्षा, आपण स्वतः विचार करतो. आपण स्वतः म्हणजे स्वतः विचार करतो. आपला बॉडी, आपल्या काय म्हणणार बघा ना, बॉडी जर घेतली आणि त्या बॉडीचा पार्ट हात जर घेतला तर हात सेपरेट असा विचार करतो का? हॅलो,
हात माझा विचार करायला लागला असं. हॅलो, Yes, sir. करूया का चालू? Yes, sir. कुठपर्यंत आलतो आपण बघा ना, ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. So if we'll consider activities of I or self and activities of our body, so activities includes okay desire, आपली इच्छा असेल, thoughts means विचार करणे, ठीक आहे, expectations म्हणजे आपल्या काही काय म्हणणार, अपेक्षा, ठीक आहे. सो इच्छा, विचार, आशा असं काहीतरी म्हणलं इकडे. आणि जर बॉडीचा विचार केला तर तिकडे काय ऍक्टिव्हिटी असणार आहेत बॉडीच्या, तर इटिंग म्हणजे आपण खातो, ठीक आहे, वॉकिंग म्हणजे चालतो. सो सच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज ह्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. वेअर ॲज आय ऑर सेल्फ ऍक्टिव्हिटीज ऑफ आय ऑर सेल्फ इफ यू कन्सिडर, सो desire, thought, expectations, these are the activities of self or I, whereas if you will consider activities of body, so eating, walking, such kind of activities of body you can consider. समजलं का फरक दोघांमध्ये? हॅलो हॅलो हॅलो. हा, आता मग इकडे बघा ना, ह्या ऍक्टिव्हिटी ज्या काही आहेत त्यांचं जर टायमिंग बघितलं तर कंटिन्युअस. डिझायर ह्या कंटिन्युअस आहेत, थॉट्स हे आपल्यामध्ये कंटिन्युअस आहेत, अपेक्षा आपण कंटिन्युअस करतो असं समजूया का? बघा आपण इटिंग, वॉकिंग, सच काइंड ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ बॉडी इफ यू कन्सिडर, सो दीज आर टेम्पररी. आपण 24 तास खात बसतोय का? हॅलो, इटिंग 24 तास वॉकिंग करतो का आपण? नाही. सो सच काइंड ऑफ activities and their time if you'll observe, so continuous activities you can consider, okay, which are happening with self and I, whereas eating, walking, such kind of activities are temporary. काही थोड्या वेळापुरत्या त्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज असतात. ओके, नेक्स्ट रिस्पॉन्स. आता रिस्पॉन्स मध्ये जर तिकडे बघितलं सेल्फ अँड आय, सो नोईंग म्हणजे जाणणे आहे, नोईंग म्हणजे जाणणे, ऍज्युमिंग म्हणजे मानणे, ठीक आहे, रेकॉग्नायझिंग म्हणजे पहिचानना, ठीक आहे, पहिचानना मराठीत काय म्हणणार? ओळखणे. हा, फुलफिलिंग म्हणजे परिपूर्ण करणे. आता हा शब्द मला दिसत नाहीये काय आहे बघा. ऍक्च्युली फुलफिलिंग म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणूया? परिपूर्ण करणे. So such kind of responses you will be getting from I or self, whereas if you will consider body, बॉडीला फक्त बघा रेकग्नायझिंग म्हणजे पहिचान, आपण काय करू शकतोय? ओळखू शकतोय, ठीक आहे. रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. बॉडीसाठी आपण ओळखू शकतो की काय पाहिजे काय नाही, ठीक आहे. फुलफिल करू शकतो, परिपूर्ण पण करू शकतो. बट ऍज्युमिंग, नोईंग असल्या गोष्टीकडे येत नाहीत असं म्हणलंय ना. सच काइंड ऑफ रिस्पॉन्सेस विल बी नॉट गेटिंग इन केस ऑफ बॉडी. समजलं का? हॅलो. Yes, sir. आता इकडे ऍज्युमिंगला स्टार केलं, इकडे ऍज्युमिंगला स्टार करून इकडे म्हणलं ऍज्युमिंग म्हणजेच ऍक्सेप्टन्स आहे. ऍक्सेप्टिंग, नॅचरल ऍक्सेप्टिंग अँड नॅचरल ऍक्सेप्टन्स. हॅलो, नॅचरल ऍक्सेप्टन्स जो काय आहे तो बॉडी नाही करत. नॅचरल ऍक्सेप्टन्स हे कोण करणार आहे? आय किंवा सेल्फ. हॅलो, ज्याला आपण इनर व्हॉइस म्हणलं, आतला आपला आवाज आहे, आपल्याला गोष्टी कळतात काय चुकीच्या आहेत काय बरोबर आहेत, तर ते चुकीच्या गोष्टी किंवा बरोबर गोष्टी जे काय आपले प्रपोजल्स असतील, जे काय आपलं म्हणणं आहे ते मानलेलं आहे आपण, ठीक आहे, ते ट्रू का फॉल्स हे ठरवण्याचा अधिकार हा सेल्फ किंवा आयला आहे. अँड दॅट राईट इज नॉट विथ बॉडी. बॉडीला काही अधिकार नाही येतो. हॅलो. Yes, sir. हा पॉइंट वरचा चार्ट नुसार बरं का. इफ यू विल रीड दिस, ओके, यू विल गेट इट डेफिनेटली. फक्त फास्ट वाचतोय मी, तुम्हाला समजून जाईल जे आपण बडबड केली वरती ह्या टेबल वरतून, ठीक आहे. नीड ऑफ सेल्फ अँड दी बॉडी. सेल्फ म्हणजे परत एकदा आय यू कॅन कन्सिडर, ओके, अँड बॉडी मीन्स आवर बॉडी पार्ट्स लाईक हँड, नोज, ठीक आहे, लेग्स. द नीड ऑफ सेल्फ इज हॅपीनेस, म्हणजे आपल्या आईची किंवा सेल्फची गरज काय? तर हॅपीनेसची गरज आहे. फिलिंग ऑफ रिस्पेक्ट लीडिंग टू हॅपीनेस, वाईल द नीड फॉर बॉडी इज फिजिकल फॅसिलिटीज, फॉर एक्झाम्पल फूड, जे आपण चर्चा केली तेच आहे, ठीक आहे. ऑल दी नीड्स रिलेटेड टू दिस सेल्फ आर कंटिन्युअस इन टाइम. आणि हे सेल्फच्या ज्या काही गरजा आहेत त्या कंटिन्युअस आहेत, म्हणजे कंटिन्युअस आपल्याला हॅपीनेस मिळाला पाहिजे.
Whereas if you'll consider body, so limited for body, limited time period we need food. आपल्याला फूड हे 24 तास लागत नाहीये, आपल्याला एक सर्टन टाइम पिरियड नुसार फूड लागणार आहे, बरोबर? हॅलो, Yes, sir. म्हणजे टेम्पररी आहे, ठीक आहे. शरीरासाठी लागणाऱ्या काही गरजा आहेत, फिजिकल फॅसिलिटीज म्हणू आपण त्याला. त्या गरजा ज्या काय आहेत त्या लिमिटेड टाइम पिरियड साठी आहेत, पण सेल्फ किंवा आय किंवा स्वतः जर असा विचार केला तर तिकडे हॅपीनेस हे कंटिन्युअस लागणारी गोष्ट आहे आपल्यासाठी. ही कंटिन्युअस रिक्वायरमेंट आहे आपली, बरोबर? हॅलो, this is one way we can differentiate between the need of self and our body. तर ह्या दोन गोष्टींमध्ये आपण अशा प्रकारे फरक समजून घेऊ शकतो. समजलं काय? Yes, sir. अदर वे, दुसऱ्या मार्गाने जर विचार केला, अदर वे टू सी, ह्याच्याकडे बघण्याकडे दुसऱ्या मार्गाने जर बघितलं आपण, तर डिफरन्स बिटवीन दी टू इन टर्म्स ऑफ क्वांटिटी अँड क्वालिटी हे पण बघितलं आपण. द नीड फॉर फूड इज क्वांटिटेटिव्ह इन नेचर. किती जेवण लागणार, किती भाकरी लागणार, किती चपात्या लागणार, किती भात लागणार, जर हे जेवणाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. इट मीन्स नीड ऑफ आवर बॉडी can be represented in terms of quantitative. ठीक आहे, we can identify the quantity of food needed to nurture our body. म्हणजे आपल्याला या शरीराला जर पोषण द्यायचं असेल तर किती क्वांटिटी, ठीक आहे, मध्ये आपल्याला जेवण लागणार हे आपण ओळखू शकतो. ठीक आहे, सेम इज द केस विथ आवर क्लोथ्स. तसंच आपल्या कपड्यांबद्दल पण आपण विचार केला तर ते किती क्वांटिटी मध्ये लागणार हे आपण समजू शकतो का? हॅलो, आपण ओळखू शकतो का? आपल्याला किती कपडे लागणार हे आपण ओळखू शकतो का? हॅलो, Yes, sir. आपल्याला Yes, sir. शेल्टर म्हणजे निवारा, किती निवारे लागणार, किती घरं लागणार आपल्याला स्वतःला राहायसाठी हे पण आपण ओळखू शकतो. बघा ना, फिजिकल फॅसिलिटीज विच आर रिलेटेड टू आवर बॉडी दॅट वी कॅन अंडरस्टँड. ओके, because all the physical facilities are quantitative in nature, we can measure it, we can count it. On the other hand, दुसऱ्या बाजूला the feeling of respect, trust, मग ह्या ज्या काही फिलिंग्स आहेत, ज्या रिस्पेक्ट म्हणजे आदर म्हणू, ट्रस्ट म्हणजे काय म्हणू, विश्वास म्हणू, हा, इज नॉट क्वांटिटेटिव्ह. हे क्वांटिटेटिव्ह नाहीयेत. म्हणजे जर मी बाजारात गेलो अँड आय गॉट, मगाशी मी सांगितलं, ठीक आहे, आय गॉट ½ kg ऑफ रिस्पेक्ट, अर्धा किलो मला रिस्पेक्ट भेटलाय असं चालतंय का? No, sir. No, sir. बघा, ह्याचा विचार करा. ठीक आहे, 2 meters ऑफ ट्रस्ट, 2 मीटर ट्रस्ट मला आहे किंवा मिळवायचा No, आहे. sir. बघा ना, 2 मीटर ट्रस्ट, ½ किलो रिस्पेक्ट, 2 किलो अजून काय बघा ना, 2 लिटर अजून काय पाहिजे असेल तर बघा. इट मीन्स फिलिंग्स. ओके, फिलिंग्स वी कॅनॉट मेजर इन टर्म्स ऑफ क्वांटिटी. they can be represented in terms of qualitative analysis. Qualitative analysis is possible with the help of feelings. बरोबर? Yes, sir. हा, म्हणजे थोडक्यात त्यांनी म्हणलं these feelings are qualitative in nature. गुणात्मक आहेत ते. ठीक आहे, बरोबर? Yes, sir. Yes, sir. नाव लेट अस सी. आता काय म्हणतात बघायचं आपल्याला, काय बघाय ना, हाऊ दीज टू डिफरंट टाइप्स ऑफ नीड्स आर फुलफिल्ड. ह्या दोन्ही ज्या काही गोष्टी आहेत, आय म्हणजे सेल्फ, स्वतः, आणि बॉडीचे पार्ट्स, ह्या दोघांमधल्या जर डिफरन्स बघितला आणि तो पूर्णत्वाकडे जर न्यायचा असेल तर तो कसा नेता येईल, ठीक आहे, हे बघणार आपण. The need for food is fulfilled by something physical. म्हणजे आपली जी काही भूक आहे, भूक लागते आपल्याला, ठीक आहे, तर ती अन्नाने आपण भागवतो, म्हणजे ही फिजिकल गोष्टी आहे. मी जर म्हणलं तुम्हाला की रिस्पेक्ट माझ्याकडे आहे, ठीक आहे, माझ्याकडे फिलिंग्स आहेत आणि त्या फिलिंग्सने आपलं पोट भरेल का हो? हॅलो, वेगळा विचार करा. हॅलो, No, sir. No, sir. No, sir. म्हणजे आपल्या बॉडीच्या ज्या काही गरजा आहेत त्या फिजिकल फॉर्म किंवा केमिकल फॉर्म मधनच पूर्ण होणार आहेत, फुलफिल होणार आहेत. दोन्ही पण महत्वाचं आहेत, लक्षात घ्या. आय आणि सेल्फ आणि बॉडी हे दोन्ही महत्वाचं आहे. अँड बिटवीन दीज टू थिंग्स, इफ रिअली वी विल मेंटेन हार्मनी, देन ओनली हॅपीनेस कॅन बी अचीव्ड. बरोबर? हॅलो, Yes, sir.
But when it comes to the need for respect, it is fulfilled by feelings of respect. मग ज्यावेळेस रिस्पेक्ट कडे येतो त्यावेळेस ते फुलफिल करण्यासाठी आपल्याला फिलिंग पाहिजेत. फिलिंग असेल तर आपल्याला रिस्पेक्ट कुणी दिला तर कळेल तो. जर कुणी रिस्पेक्ट नाही दिला तर कळेल. जर आपल्याकडे फिलिंग्सच नसतील, ठीक आहे, वी कॅनॉट अंडरस्टँड रिस्पेक्ट विच इज व्हॅल्यू. हॅलो, बरोबर का? हॅलो, Yes, sir. म्हणजे आय किंवा Yes, sir. सेल्फ ह्याच्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात, फॉर एक्झाम्पल डिफरंट काइंड्स ऑफ व्हॅल्यूज टू अंडरस्टँड ऑर टू फुलफिल ऑल दोज व्हॅल्यूज, व्हॉट इज रिक्वायर्ड? फिलिंग्स आर रिक्वायर्ड. भावना महत्वाच्या आहेत. तिकडे फिजिकल फॅसिलिटीज असल्या तर त्या काय होणार नाहीत, फुलफिल होणार नाहीयेत आय किंवा बॉडीसाठी. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे बरं का, भरपूर संपत्ती आहे, पण तुम्हाला कोण रिस्पेक्ट नाही कोण देत आहे किंवा तुमच्यावरती विश्वास नाहीये कोणाचा. तुम्ही भरपूर श्रीमंत आहात पण तुमच्यावर विश्वास नाही कोणाचा, चालेल का हो? विचार करा. No, sir. मग ते आय, No, sir. मग ते आय म्हणजे सेल्फ म्हणू आपण, स्वतः आणि बॉडी ह्याच्यामध्ये हा असा फरक आहे. समजलं का? हॅलो, all Yes. all the needs related to our body are fulfilled by physiochemical things. मगाशी मी सांगितलं आपल्या बॉडीच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकतर फिजिकल थिंग्स लागतील किंवा केमिकल थिंग्स लागतील. फिजिकल थिंग्स म्हणजे एक एक्झाम्पल, पैसा घ्या, संपत्ती घ्या, जमीन घ्या किंवा गाडी घ्या, दीज आर दी फिजिकल थिंग्स. अँड केमिकल थिंग्स म्हणजे फूड घेतलं किंवा वॉटर घेतलं, जे आपण खातो पितो, आपल्या ह्या बॉडीचा डायरेक्ट केमिकल, जे काही केमिकल्स आहेत त्या केमिकल घेतल्यानंतर पण समटाइम्स व्हॉट विल हॅपन, वी कॅन फुलफिल आवर नीड ऑफ आवर बॉडी. जर आपण आजारी पडलो तर तिकडे आपल्याला केमिकल म्हणजे इन दी फॉर्म ऑफ ड्रग्स, आपण काही औषधं घेतो, काही गोळ्या घेतो, त्याच्यामध्ये आपल्या त्या बॉडीच्या गरजा आहेत, कारण की त्यावेळेस आपल्याला ते औषध घेणं गरजेचं आहे, बरोबर का? तर तिकडे केमिकल घेतो आपण. हॅलो, Yes, sir. Yes, sir. तिकडे Yes, नुसतं, sir. तिकडे नुसतंच भावना आणि नुसतंच काय बघा ना, रिस्पेक्ट वगैरे देऊन तिकडे आपला आजार दूर होईल का हो? हॅलो, आपण वेगळा पण विचार करतोय बरं का. हॅलो, No, sir. so if body needs No, sir. something, okay, if body needs something, then that kind of requirements will be fulfilled or need will be fulfilled with the help of some physiochemical things. हे कळलं का? Yes, sir. Yes, sir. All the needs related to Yes, sir. self are in terms of feelings. म्हणजे सेल्फ किंवा आय साठीच्या ज्या काही गरजा आहेत त्या कशावरती अवलंबून आहेत? फिलिंग्स वरती अवलंबून आहेत. दे आर फुलफिल्ड बाय राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग. बरोबर, समजलं का? हे बघा, जाऊया पुढे फास्ट. हॅलो, Yes, sir. हा, ऍक्टिव्हिटीज जर बघितल्या आता, सेल्फ आणि सेल्फ म्हणजे परत एकदा आहे आणि आपल्या बॉडीच्या मगाशी आपण बघितलेलं आहे, तरी पण मी हे वाचतोय पॉइंट्स. द सेल्फ हॅज ऍक्टिव्हिटीज ऑफ डिझायर, जिकडे आपल्या इच्छा, ठीक आहे, थॉट्स म्हणजे विचार, एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा, विच आर कंटिन्युअस. ह्या कंटिन्युअस आहेत, ह्या कंटिन्युअस. आपल्या इच्छा बघा कंटिन्युअस आहेत, आपले विचार जे काही येतात डोक्यामध्ये ते कंटिन्युअस आहेत, आपल्या अपेक्षा ज्या काही आहेत त्या कंटिन्युअस आहेत का हो? हॅलो, ज्या आय रिलेटेड आहेत, सेल्फ रिलेटेड आहेत. हॅलो, Yes, sir. हा. पण दुसऱ्या साइडला, ऑन अदर हँड, ओके, इफ विल कन्सिडर एनी ऍक्टिव्हिटीज ऑफ आवर बॉडी, बॉडीच्या काही ऍक्टिव्हिटीज जर कन्सिडर केल्या, जशा की इटिंग म्हणजे खाणे, वॉकिंग म्हणजे चालणे, मग ह्या गोष्टी कशा आहेत? टेम्पररी आहेत, टेम्पररी इन टाइम. आपण 24 तास खात नाही बसू शकत किंवा 24 तास आपण चालू नाही शकत. So activities of our body are temporary, whereas activities of self and I are continuous. And examples of activities of self and I are desire, thought, and expectations. These activities are continuous in nature, whereas activities for body, if we'll consider, these activities are temporary in time. Example, eating, walking, playing, reading. Reading पण बघा, 24 तास करू नाही शकत आपण. हॅलो, हॅलो, लिसनिंग म्युझिक, वॉचिंग टीव्ही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या बॉडीच्या रिलेटेड आहेत का? विचार करायचा. हॅलो, जाऊया. Yes, sir.
द रिस्पॉन्स ऑफ सेल्फ अँड बॉडी. मग ह्याच्यातून आपल्याला रिस्पॉन्स भेटतो. ठीक आहे, रिॲक्शन नाही म्हणलेलं इकडे, रिस्पॉन्स म्हणलं. रिस्पॉन्स आणि रिॲक्शन मध्ये थोडासा फरक आहे. रिॲक्शन जी काही आहे ती अॅनिमल कडून केली जाते असं म्हणतात बरं का, आपण समजून घेऊया ते. आणि रिस्पॉन्स जो काही आहे तो ह्युमन बिईंग कडून दिला जातो. रिस्पॉन्स अँड रिॲक्शन बोथ आर डिफरंट थिंग्स. ट्राय टू अंडरस्टँड इन डिटेल. हॅलो. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया आहे. काय म्हणणार बघा ना, रिस्पॉन्स आणि रिॲक्ट. रिस्पॉन्स म्हणजे सर प्रतिसाद. हा, प्रतिसाद. ठीक आहे, बघा ना, चांगला शब्द त्यांनी सांगितला, प्रतिसाद. प्रतिसाद. ठीक आहे, बघा. आणि रिप्लाय किंवा काय म्हणलं, रिॲक्ट. रिॲक्ट म्हणजे प्रतिक्रिया. बरोबर आहे, बरोबर काय? येस सर. हा, दोन्ही मध्ये फरक आहे बरं का. प्रतिसाद हा. जास्त मला कधी कळलेलं नाहीये, तुम्ही समजून घ्या ना. प्रतिसाद जो ह्युमन बिईंग देतात असं म्हणू आपण. अँड रिॲक्ट म्हणजे रिॲक्शन जे प्राणी देतात. आता ह्याचं एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर आपण असं देऊया का, बघा ना, हे चुकीचं असेल तर मला सांगा, हे एक्झाम्पल चुकीचं आहे. समजा कुत्र आहे ना, ॲनिमल म्हणू आपण त्याला. ठीक आहे, ह्युमन बिईंग आहे का नाही त्याचा पण तुम्ही विचार करा. ते आपल्याला चावल्यानंतर आपण त्याला रिॲक्शन जर दिली चावूनच, चालेल का हो? नो सर. त्याचा विचार करा. सो ह्युमन बिईंग्स आर गिव्हिंग रिस्पॉन्सेस. आपण प्रतिसाद देतो, आपण प्रतिक्रिया द्यायला नाही पाहिजे. एखाद्याने कुणी जर आपल्याला वाईट बोललं तर आपण लगेच वाईट बोलतो. आता हे काय बघा ना, थोडस आपण पुढे जर गेलो तिकडे तर ह्युमन इज ऑल्सो वन काइंड ऑफ ॲनिमल. ह्युमन पण हा एक प्राणीच आहे असं म्हणतात तिकडे. त्याच्यामुळे थोडेसे प्राण्यांचे गुण आपल्यामध्ये आहेत, फक्त ते थोडेसे कमी प्रमाणात असावेत काय. हॅलो. हॅलो. येस सर. So response of self and response of body, let us try to understand. Response of body is based on recognizing and fulfilling. ठीक आहे, ओळखणे आणि काय ती बघा ना, परिपूर्ती करणे, अशा दोन गोष्टींवरती बॉडी रिस्पॉन्स करते. आता ह्याचं एक एक्झाम्पल जर समजून घ्यायचं झालं तर आपल्याला पोट भरलं हे कळतं का हो? हॅलो. येस सर. मग तिकडे रेकग्नाइज झालं, आपल्याला बॉडीने आपल्याला सांगितलं तिकडे की येस, पोट भरलं, आता खायचं आहे का नाही, इट डिपेंड्स. हे विचार करा बरं का. तिकडे बॉडी रिस्पॉन्स करते. बॉडी इज गिव्हिंग ओके रिस्पॉन्सेस ऑन द बेसिस ऑफ रेकग्नाइजिंग अँड फुलफिलिंग, वेअर ॲज द रिस्पॉन्स ऑफ सेल्फ इज बेस्ड ऑन नोईंग. आता इकडे जाणून घ्यायला लागतं. समजतं का बघा. तुमच्या काहीतरी इच्छा आहेत, तुमच्या काहीतरी अपेक्षा आहेत, ह्या मी जाणून घ्यायला पाहिजेत. मी म्हणजे सेल्फ म्हणजे मी स्वतः. हॅलो. माझी बॉडी जाणून नाही घेऊ शकत. सर. दुसऱ्याच्या इच्छा, दुसऱ्याचं काय बघा ना, दुसऱ्याच्या फिलिंग्स ह्या बॉडी आपल्या जाणून नाही घेत. जाणून घेणारा कोण असेल तर तो सेल्फ किंवा आय आहे. हॅलो. दुसऱ्यांच्या भावना सेल्फ समजून घेत. हा, आता बघा तिकडे बॉडी जी काही आहे ती बॉडी कधीच जाणून नाही घेणार. समजतं का बघा. पोटात जागा नाही म्हणून आपण जेवत नाही असं काही म्हणू शकतं का बघा. बॉडी फक्त ओळखू शकते, बॉडी जाणून घेऊ नाही शकत. काही वेळेस बघा असं होतं का बघा, एखादी आवडती गोष्ट असते खाण्यामध्ये, तर आपल्या बॉडीने तिकडे जरी कळलं की पोट भरलंय तरी पण मन म्हणतात तिकडे काहीतरी, तर ते मन नाही भरलं म्हणून आपण खातो बघा. हॅलो. मग बॉडीने जरी ओळखलं असलं तरी तिकडे आईनी नाही ओळखलं. हॅलो. रिक्वायरमेंट ऑफ फूड. हॅलो. विचार करायचा. हॅलो. येस सर. मग जाणणारा जर कोण असेल तर तिकडे आपण स्वतः आहोत, आपली बॉडी नाहीये. ॲझ्युमिंग म्हणजे काय, समटाइम्स वी कॅन ॲझ्युम, आपण मानू शकतो. हे मानणारा पण कोण आहे, आपण स्वतः आहेत. बॉडी मानते का हो आपला हात किंवा पोट काय असं मानतं का? मानणारा कोण आहे? हॅलो. सेल्फ. सेल्फ आहे आपण, सेल्फ. बॉडी कधीच मानत नाही. मानणारा आपण स्वतः आहे, जाणणारा पण आपण स्वतः आहे, रेकग्नाइज पण आपण करू शकतो, आपण ओळखू शकतो. ठीक आहे, फुलफिलिंग पण करू शकतो. इट मीन्स इफ यू कन्सिडर बॉडी अँड इफ यू कन्सिडर सेल्फ ऑर आय, सो डिफरन्स इज व्हॉट इज द डिफरन्स? So recognizing and fulfilling these two things will be coming in terms of response for our body, whereas in case of self or I,
four things are coming: knowing, assuming, recognizing, and fulfilling. These four things are the responses for our self or I. समजलं का हे? हॅलो हॅलो Yes, sir. हा. द रेकग्निशन, ठीक आहे, अँड फुलफिलमेंट ऑफ आवर बॉडी इज डेफिनेट, म्हणजे हे मर्यादित आहे, नक्की आहे, ठीक आहे. वाईल दॅट ऑफ सेल्फ इज डिटरमाइंड बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ ॲज्युमिंग. तुम्ही काय मानता त्याच्यावरती स्वतःच काय बघा ना डिटरमाइन करू शकतो आपण. बट बॉडीच्या ज्या काही आहेत फुलफिलमेंट करणे किंवा रेकग्नाइज करणे हे डेफिनेट आहे, निश्चित आहे, नक्की आहे. बट जे काही डिझायर आहे, जे काही थॉट्स आहेत ते डेफिनेट आहेत का हो? हॅलो, मी असं विचार केला की आज चारच गोष्टींचा विचार करणार आहे, असं होऊ शकतं का पूर्ण दिवसभरात? हॅलो, No, sir. No, sir. याचा विचार करा. म्हणजे हे कशावरती डिपेंड आहे? तर आपल्या अझम्पशनवर डिपेंड आहे. हाऊ यू आर अज्युमिंग, इट इज टोटली डिपेंड ऑन यू, इट इज टोटली डिपेंड ऑन इट. And then we can determine, and who will determine? Self or I will determine. But whereas body, if you will consider, so it is in the form of definite thing. निश्चित आहे, ते नक्की आहे. बरोबर का? Yes, sir. आता इथे म्हणलं बरं का, ऍज अझम्पशन चेंजेस, मग ज्या काही गोष्टी आपण मानतोय त्या मानणाऱ्या गोष्टी जर बदलल्या, ठीक आहे, द रेकग्निशन अँड फुलफिलमेंट बाय सेल्फ विल ऑल्सो चेंज. होतं का असं? काही गोष्टी तुम्ही मानताय, ठीक आहे, ते मानण्यामध्ये जर बदल झाले तर डेफिनेटली काय होतं, तुमच्या समजण्यामध्ये आणि परिपूर्ती करण्यामध्ये पण बदल होतात का? विचार करायचा. हॅलो, Yes, sir. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं मानताय की मी 2च चपात्या खातोय, बरं का, एक एक्झाम्पल, ठीक आहे, असं मानतोय आपण की मी 2च चपात्या खातो, पण मी मानण्यात बदल केला, मी 3 चपात्या खातो, असं जर मी मानलं तर मग माझ्या समजण्यामध्ये आणि माझ्या बॉडीच्या परिपूर्तीसाठी 100% मी 3 चपात्या खाईल, माहित नाही मला. हॅलो हॅलो, Yes, sir. हे कसं आहे बघा, थोडस अझम्पशन जर चेंज झाले, सांगायचं काय बघा इकडे, अझम्पशन जर चेंज झाले तर डेफिनेटली स्वतःमध्ये आणि स्वतःच्या समजण्यामध्ये आणि स्वतःच्या परिपूर्तीमध्ये चेंजेस होतात, असं काहीतरी म्हणलेलं आहे. पुढचं काय, द कंडक्ट ऑफ ह्युमन बिईंग, ओके, बेसिकली डिपेंड्स अपॉन द रिस्पॉन्सेस ऑफ सेल्फ. ह्युमन बिईंग जर कन्सिडर केला तर ते पूर्णपणे कशावरती डिपेंड आहे? सेल्फ म्हणजे स्वतः, आयवरती डिपेंड आहेत. ऑल डायमेन्शन्स आर मेड बाय सेल्फ. जे काही हे सॉरी चुकले, Decisions, sir. डिसिजन्स, ऑल डिसिजन्स आर मेड बाय सेल्फ. म्हणजे सर्व काही निर्णय जे काही आहेत ते निर्णय हा आय घेतो, बॉडी कधीच निर्णय नाही घेत. बरोबर? Yes, sir. हाताने कुठला निर्णय घेतला असं कुठं जाणवलंय का बघा? Yes, sir. No, sir. किंवा डोळ्यांनी काही निर्णय घेतलाय, No, पायाने काहीतरी निर्णय घेतलाय, नोजनी काहीतरी निर्णय घेतलाय. निर्णय, ओके, डिसिजन मेकिंग विल बी विथ आय ऑर सेल्फ. ओके, Okay, sir. ओनली विथ द अझम्पशन्स सेट राईट, अज्युमिंग बेस्ड ऑन द नोईंग. म्हणजे जे काही अझम्पशन आहे ते जाणण्यावरती आहे, ठीक आहे, विच इज डेफिनाइट. आणि हे डेफिनाइट जर असेल, नक्की असेल, कॅन रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग बी सेट राईट. म्हणजे त्यांनी काय म्हणलं बघा, जर तुम्हाला, ठीक आहे, तुमच्या बॉडीला किंवा तुम्हाला स्वतःला किंवा सेल्फला, इफ रिअली यू विल अंडरस्टँड ऑर इफ यू विल सेट राईट अझम्पशन्स विदिन यू, देन what will happen, you can know the things very definitely, and this will help us to recognize and fulfill our body requirements. आपल्या ज्या काही शरीराच्या गरजा आहेत त्या सेल्फला, म्हणजे स्वतःला आणि कसं म्हणणार बघा, स्वतःला किंवा मला जर मी ते समजून घेतलं तर आपल्या बॉडीच्या गरजा ज्या काही आहेत त्या आपण कमी जास्त करू शकतो, असं काहीतरी म्हणलंय का बघा. थोडस जड आहे वाक्य. हॅलो 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 हॅलो, आहेत का गेले? हॅलो, Yes, sir. Yes, sir. मधनं बोलत जावं ना, मला वाटतं ते बंद पडलं का काय, नेटवर्क गेलं का काय. कळलं का? हे थोडस बघा.
सोपं आहे ते. रिस्पॉन्स ऑफ बॉडी, रिस्पॉन्स ऑफ सेल्फ अँड रिस्पॉन्स ऑफ बॉडी, ह्याच्यामध्ये हे 4 पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या. नोईंग, assuming, recognizing and fulfilling. Recognizing and fulfilling, these two things or these two responses you will find in case of body. Okay, whereas knowing, assuming, recognizing and fulfilling, these 4 types of responses you will find in case of self. एवढं जरी कळलं तरी भरपूर झालं आपल्याला. हॅलो. आणि ते डिटेल Yes, sir. नोईंग म्हणजे जाणणारा जे काही आहे ते बॉडी आहे का असं स्वतःला विचारायचं. ठीक आहे, एखादी गोष्ट जाणतो तो आपण स्वतः जाणतो का आपली बॉडी जाणते. हॅलो हॅलो. आपण स्वतः जाणतो. म्हणजे नोईंग जे आहे ते कशामध्ये येणार, सेल्फ मध्ये येणार. ठीक आहे. अज्युमिंग, आपली बॉडी काही मानते का आपण स्वतः मानतो, आपण स्वतः मानतो. Self. So knowing and assuming, these two things which are additional things म्हणू आपण, which are the part of which are the responses for ourselves, and responses of body will be only recognizing and fulfilling. Recognizing and fulfilling, these two things you will find with self also. त्या सेल्फ सोबत सुद्धा येतात ते. ठीक आहे, जाऊया पुढे. हॅलो, एवढं संपून थांबतोय आपण. हॅलो. Yes, sir. Yes, आपण sir. ते म्हणलं बरं का, ऑल दी प्रॉब्लेम्स ऑफ ह्युमन बिईंग्स आर ड्यू टू अझम्पशन्स विदाउट नोईंग. बऱ्याच समस्या आहेत बरं का ह्युमन बिईंगच्या, म्हणजे मानव जातीच्या, मानवाच्या. आणि ह्या कशामुळे आहेत तर अझम्पशन्स मुळे आहेत, मानण्यामुळे आहेत. आणि ते कसलं मानणं, विदाउट नोईंग, म्हणजे न जाणता मानलेल्या गोष्टींमुळे लॉट ऑफ प्रॉब्लेम्स ह्युमन बिईंग्स आर फेसिंग. हॅलो. Yes, sir. Yes, sir. थोडक्यात ह्या वाक्याचा अर्थ थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. लॉट ऑफ प्रॉब्लेम्स ह्युमन बिईंग्स आर फेसिंग ड्यू टू assumptions, and that assumptions are without knowing we are assuming certain things as a human being, because of which we are facing lot of problems. Hello, समजलं का? हॅलो. Yes, sir. कोण सांगेल पहिल्या वाक्याचा अर्थ परत एकदा? प्रॉब्लेम्स कशामुळे आहेत? हॅलो. एखादी गोष्ट आपण न जाणता मानतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. एखादी गोष्ट न जाणता आपण मानतो ती गोष्ट, आणि त्या मानल्यामुळे न जाणता, कसं आहे बघा, न जाणता मानल्यामुळे, ठीक आहे, न जाणता मानल्यामुळे ऑल प्रॉब्लेम जे काही आहेत ते ह्युमन बिईंग फेस करतात. बरोबर का? येस सर. मग ह्याचं सोल्युशन कुठे असेल? सोल्युशन लाईज इन एन्शुरिंग दी ऍक्टिव्हिटी ऑफ नोईंग. मग ह्याचं उत्तर जर कुठे असेल तर ते जाणण्यामध्ये ह्याचं उत्तर आहे. बरोबर का? हॅलो. Yes, sir. जाणून जर काही अझम्पशन्स केली, डेफिनेटली हे प्रॉब्लेम्स लाईफ मध्ये येणार नाहीत. हॅलो. येस सर. आणि ते जाणणं जे काही आहे, नोईंग जे आहे, ते नोईंग कशामुळे येतं? एज्युकेशन, संस्कारमुळे येतं. शिक्षण संस्कारामुळे येतं ते. हॅलो. शिक्षण घेतल्यामुळे येतं ते. हॅलो. Yes, sir. जाणण्याचा जो काही भाव आहे, जाणण्याची जी काही क्षमता आहे, कॅपॅबिलिटी आहे, ती शिक्षण संस्कारामुळे येते. त्याच्यामुळे शिक्षण संस्कार हे महत्वाचे आहेत. हॅलो. ऑल दिस इज पॉसिबल ओनली थ्रू एज्युकेशन, संस्कार. शिक्षण संस्कारामधून आपल्याला नोईंग म्हणजे जाणायचं कसं हे कळतं, आणि जाणायचं कसं हे कळल्यानंतर आपण, आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असेल, कारण की आपण त्या गोष्टी जाणतोय व्यवस्थित. हॅलो. समजलं का हे? येस सर. हा, मग इकडे नोईंग अँड अज्युमिंग म्हणलं इकडे, म्हणजे आधी जाणायचं आहे आणि मग मानायचं आहे. हॅलो. समजतं का बघा? आणि मग ऑटोमॅटिकली ऍक्सेप्ट होणार आहे. समजतं का बघा ना फ्लो कसा आहे? पहिल्यांदा जाणा, नंतर माना, आणि नंतर ऍक्सेप्ट करा. दीज आर दी 3 थिंग्स, अँड सिक्वेन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. मग इकडे नोईंग म्हणलं, अज्युमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग. आता मोस्टली काय होतं, नोईंग नसतं आपल्याकडे. हॅलो. विचार करा. नोईंग, आता ह्या डायग्रामचा आपण अभ्यास करतोय, ठीक आहे. नोईंग नसल्यामुळे जर फक्त अज्युमिंग, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग इफ यू विल कन्सिडर, डेफिनेटली यू विल कम अक्रॉस विथ प्रॉब्लेम.
समस्या येणार आहे तिकडे. का तर नोईंग मिसिंग आहे. हॅलो, Yes, sir. लाल रंग दिसतो का बघा ना. Assuming, recognizing and fulfilling, if only these three things you will be focusing, definitely human being will be coming across with different kinds of problems in their life. समस्यांचा सामना करावा लागेल. ठीक आहे. मग इकडे काहीतरी म्हणलं प्री कंडिशनिंग ऑर अज्युमिंग विदाउट नोईंग, आणि ह्या समस्या कशामुळे आलेल्या आहेत. हॅलो, अज्युम केलं आपण विदाउट नोईंग, न जाणता काही गोष्टी मानल्या, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. हॅलो, Yes, sir. आणि अजून एक गोष्ट आहे, ही पहिली गोष्ट बरं का, न जाणल्यामुळे काही गोष्टी मानल्या आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला. सेकंड थिंग इज व्हॉट, अझम्पशन्स कीप चेंजिंग. आपल्या ज्या काही अझम्पशन्स आहेत, म्हणजे आपण जे काही मानलेलं आहे ते सारखं चेंज होतंय बरं का. मानलेल्या गोष्टी सारख्या चेंज होत असतील तर वन्स अगेन यू विल कम अक्रॉस विथ प्रॉब्लेम. हॅलो, येस सर. कंडक्ट इज इनडेफिनेट, आणि काही गोष्टी आहेत की त्या अमर्यादित आहेत, अशा मानल्यामुळे पण समटाइम्स यू विल फेस प्रॉब्लेम्स. आता हे डिपेंडन्सी म्हणलं इकडे बरं का, डिपेंडन्सी पारतंत्रच आहे काय, परतंत्र. परतंत्रता कसं वाचायचं, परतंत्रता, बरोबर. येस सर. परतंत्रता म्हणजे काय, डिपेंडन्सी म्हणू आपण ज्याच्या परतंत्रता, स्वतंत्रता म्हणजे आपण फ्रीडम आहे आपल्याला, बरोबर. परतंत्रता म्हणजे आपण कुणावर तरी अवलंबून आहोत, असंच का. हॅलो, हा सर. मग आपण जर कुणावरती अवलंबून जर सारखं राहत असेल, डिपेंडन्सी असेल आपल्याकडे, किंवा आपण परतंत्र असू, आणि कशामुळे तर आपण अमर्यादित गोष्टींच्या मागे लागलो आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. सो दीज आर दी थ्री थिंग्स विथ विच वी आर इन्व्हायटिंग प्रॉब्लेम्स इन अवर लाईफ. येतं का लक्षात. हॅलो, हॅलो. येस सर. हा, त्याच्यानंतर लेक्चर नाही आहे ना कोणाचं. नाही सर. हा, नाही मी सर. एवढा पॉइंट संपून आपण थांबतोय. आपलं लाईट पण मध्ये गेली बरं का. ठीक आहे. ओके सर. हा, मग इथे मध्ये एक पॉइंट आला बघा, एज्युकेशन संस्कार, ज्याला आपण शिक्षण संस्कार म्हणू. मग ह्या प्रॉब्लेम जे काय आहेत ते प्रॉब्लेम शिक्षण संस्कारानंतर काय होतील, सॉल्व्ह होतील, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, त्या प्रॉब्लेमचं समाधान मिळणार आहे. आणि ते समाधान मिळण्यासाठी हे नोईंग जे आहे ते, हे नोईंग ऍक्च्युली थोडंसं चुकलंय का बघा. एज्युकेशन संस्कारमुळे नोईंग येणार, नोईंग मुळे मग इकडे आपल्याला काय मिळणार, त्याचं समाधान भेटणार. हॅलो, येस सर. म्हणजे थोडक्यात assuming, recognizing, fulfilling, with these three things, if we'll go, then definitely problems will be there with human beings, and these problems will be coming with these three reasons. I'm not reading these three reasons. I hope you have understood. And if you want to solve these three problems, if you want to solve problems which will be coming in your life, so what is required? Education sanskar is required. म्हणजे शिक्षण संस्कार हे गरजेचे आहेत. जे शिक्षण संस्कार हे नोईंगला आणणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. नोईंग म्हणजे जाणायचं कसं हे शिकवणार आपल्याला. अँड वन्स यू विल अंडरस्टँड हाऊ टू नो और नोईंग, देन डेफिनेटली यू विल गेट रिझॉल्युशन और सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम. त्या प्रॉब्लेमचं उत्तर आपल्याला भेटेल. हॅलो, येस सर. मग हे रिझॉल्युशन म्हणलं, हे समाधान जे म्हणलं ते परत इकडे त्यांनी ह्या ब्रॅकेटमध्ये दिलं. ठीक आहे. नोईंग थ्रू सेल्फ व्हेरिफिकेशन, म्हणजे स्वतः पडताळणी करायचे, ते पण कशाद्वारे, जाणण्याच्या द्वारे. हॅलो, जाणून घेण्याच्या द्वारे. हे समाधान जर यायचं असेल, ठीक आहे, ह्या समस्येचं जर समाधान पाहिजे असेल तर जाणीवपूर्वक तिकडे आपली स्वतःची पडताळणी झाली पाहिजे, सेल्फ व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मग 2 पॉइंट आहेत. हे सेल्फ व्हेरिफिकेशन कसं झालं पाहिजे, ऑन द बेसिस ऑफ नॅचरल ऍक्सेप्टन्स, हे आपण बघितलेलं आहे. हॅलो, on the basis of natural acceptance and on the basis of how you are living, तुम्ही कसं जगता ह्याच्यावरती पण ते तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन अवलंबून आहे. बरोबर का. येस सर. आणि तुमचे अझम्पशन जे काय आहेत ते डेफिनेट पाहिजेत.
इनडेफिनाइट नसले पाहिजेत अझम्पशन्स. जर अझम्पशन्स, इफ यू विल हॅव अझम्पशन्स डेफिनाइट ऑन द बेसिस ऑफ नोईंग, देन डेफिनेटली यू विल गेट रिझॉल्युशन. येतं का लक्षात? बघा, आहे ना फरक आहे ह्या दोघांमध्ये. हे थोडस प्रॉब्लेम घेऊन येतं, हे प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतं. हॅलो, म्हणजे आपलं जे काही मानणं आहे ते मानणं कसं पाहिजे? डेफिनाइट पाहिजे, नक्की पाहिजे. इनडेफिनाइट नको. इनडेफिनाइट असेल तर प्रॉब्लेम्स येतात. जर आपलं मानणं जे काय आहे ते डेफिनाइट असेल तर डेफिनेटली ऑन द बेसिस ऑफ नोईंग देन विल गेट द रिझॉल्युशन ऑफ आवर प्रॉब्लेम, बिकॉज वी आर नोईंग दी assumptions which are definite. हॅलो, आणि Yes, sir. कंडक्ट ऑफ, परत हे रिपीट झालं बघा ना, कंडक्ट ऑफ डेफिनाइट म्हणजे स्वतंत्रता. जर आपल्याला फ्रीडम असेल तर आपल्याला तिकडे सोल्युशन्स भेटतात, आपल्याला प्रॉब्लेमची उत्तरं भेटतात. आणि हे फक्त स्वतंत्रतामध्ये होतं, हे फ्रीडम मध्ये होतं. हे पारतंत्र्यामध्ये किंवा डिपेंडन्सी मध्ये हे शक्य नाही. डिपेंडन्सी मध्ये फक्त प्रॉब्लेम्स येतात. हॅलो, समजलं का? Yes, sir. इकडे पॉज अँड थिंक म्हणलेलं आहे. पॉज अँड थिंक म्हणजे थोडस थांबा आणि विचार करा ह्या गोष्टीवरती. टेक ए पॉज अँड थिंक. समजलं का? Yes, sir. थांबूया इथे. Yes, sir. आज आपण काय काय बघितलं बघा ना. सेल्फ, ज्याला आपण आय म्हणू, आणि दुसरं म्हणजे बॉडी. Body. बॉडी, ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत का? आता जाणवतंय का? हॅलो, का Yes, sir. बॉडी, का बॉडी म्हणजेच तुम्ही स्वतः आहात? असं स्वतः प्रश्न स्वतःला विचारा. हॅलो, ठीक आहे. म्हणजे आपण स्वतः आणि आपण आय म्हणू, सेल्फ म्हणू किंवा स्वतः, ही गोष्ट वेगळी आहे. आणि बॉडी जी काही आहे, आपलं शरीर जे काय आहे ते वेगळं आहे. ह्या दोघांमध्ये जर सहअस्तित्व असेल किंवा हार्मनी असेल, देन ओनली हॅपीनेस येईल. हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी नोईंग, ॲज्युमिंग and accepting, these are the three things. These three things we need to understand in detail, because of which this diagram we have seen, where if we will be following only assumption, recognition and fulfilling the requirement, then it will generate problems in the human being. And these problems will be because of these three reasons. Reason number 1, reason number 2, reason number 3. You can read it, okay? And once you will be facing different kinds of problems in your life, so what you need to do, you need to take, okay, proper education. ज्याला आपण एज्युकेशन संस्कार असं म्हणलं, काय म्हणणार याला, शिक्षण संस्कार म्हणू आपण. जे शिक्षण संस्कार हे जाणीव करून देईल आपल्याला. नोईंग म्हणजे काय हे शिकवेल. अँड वन्स यू विल स्टार्ट अंडरस्टँडिंग, नोईंग, जाणवेची भावना जर आली तिकडे, सो व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स यू विल हॅव, दिस प्रॉब्लेम्स यू विल बी गेटिंग डिफरंट काइंड्स ऑफ सोल्युशन, ज्याला आपण रिझॉल्युशन म्हणू, किंवा समाधान होईल आपल्या ह्या प्रॉब्लेम्सचं. आणि हे समाधान होण्यासाठी वन्स अगेन यू कॅन रीड these 3 reasons or problems with which you will get resolution for your problems. हॅलो, ठीक आहे? समजलं? Yes, sir. तर जेवढं शक्य होईल तेवढं व्यवस्थित व्यवस्थित ते लिहायचा पण प्रयत्न करा. एकदा लिहिल्यानंतर, आणि महत्वाची गोष्ट काय की लेट अस स्टार्ट डिस्कसिंग दिस सब्जेक्ट इन युअर विथ युअर फॅमिली मेंबर्स. चालू केलंय का? हॅलो, हू विल रेज हँड्स? कुणी कुणी चालू केलंय घरामध्ये? आय वॉन्टेड टू काउंट हाऊ मेनी हँड्स विल बी रेज्ड. 1, 2, मी नाव वाचतोय. स्नेहल आंबुरे स्टार्टेड, ओके. पल्लवी बचुटे, शी ऑल्सो हॅज स्टार्टेड, ओके. फक्त दोघांनी चालू केलेलं आहे बघा. काजल इंगळे, अंजली, साक्षी रनवरे, ठीक आहे, मयुरी माळी, ऐश्वर्या रोहिते, सगळ्या मुलींनी चालू केलंय बघा. 7 मुली आहेत, फक्त 7 मुली आहेत. बाकीच्यांनी मुलं का मुली बघा ना, चुकला असेल तर आकडा मोजताना बघा. गोविंद धोत्रे, हॅव यू स्टार्टेड? मिस्टर गोविंद. जीवन कोळी, वैभव, अंकित मोरे, अक्षय पाटील. नुसतं इथं येऊन इथं फक्त ऐकत बसून उपयोग नाही. मिस्टर गोविंद, वैभव, जीवन, अंकित, अक्षय, शिवराज. हॅलो,
ऐकतात आहे का नाही ते पण नाही माहित बरं का नुसताच मोबाईल लावून इकडे साईडला गेले. हॅलो, ऐकतोय की सर येतोय सर आहे. ऐकतोय सर. हा नुसता ऐकून उपयोग नाहीये, घरामध्ये ह्याची चर्चा झाली पाहिजे ह्या विषयाची. हॅलो, येस सर. Yes, sir. तुम्हाला समजून सांगता यायला पाहिजे, तुम्हाला जाणायचं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. Yes, sir. बघा दिस इज प्रपोजल, आवर सब्जेक्ट इज प्रपोजल. इज इट ट्रू ऑर फॉल्स दॅट यू नीड टू अंडरस्टँड विथ युअर फॅमिली मेंबर. समटाइम्स यू कॅन verify with your natural acceptance, and if you are thinking natural acceptance is less, then you can have experiential validation. मला फक्त 10 हात वर झालेले आहेत, बाकीचे बघा आहे ना किती जण आहेत आपल्या मीटिंग मध्ये. 31 जण आहेत, 21 जण 31च आहेत. ठीक आहे, बाकीचे हे लेक्चर पण अटेंड नाहीत करत आहेत, त्यांनी मग